सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा याच्यामध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक स्तोत्रांचा परिचय करून घेतो आहे. आता देवतांच्या स्तवनाची पुष्कळ स्तोत्र पाहिली आपण. गणपती आहे, देवी आहे, शिवशंकर आहे, विठोबा आहे, पांडुरंग, म्हणजे अशा अनेक देवतांची स्तोत्र पाहिली. अशी 31 स्तोत्र पाहिल्यानंतर आता आपण सुरुवात केली आहे ती आचार्यांच्या पद्यरचनांमधनं त्यांनी प्रकरण समजावून सांगितलेलं आहे. प्रकरण याचा अर्थ एखाद्या विशिष्ट विषयाला धरून केलेला उपदेश किंवा केलेलं विवेचन. ह्या आज मागच्या भागापासनं आपण चर्पट पंजरिका अतिशय लोकप्रिय आहे आणि अतिशय आशयगर्भ असं हे स्तोत्र आहे. याच्यामध्ये एका वृद्धाला उपदेश करताना आचार्यांनी हा संसार, हा प्रपंच कसा असार आहे हे सांगताना त्यांनी 17 श्लोकांमध्ये या चर्पट पंजरिकेचं आणि 12 पंजरिकेमध्ये आणखीन पुढच्या 15 श्लोकांचं असे 32 श्लोक आपण बघणार. अर्थातच श्लोक लहान आहेत, त्याचं संख्या म्हणजे त्याचा आकार लहान असला तरी त्याच्यात फार मोठं महान तत्त्व सांगितलेलं आहे किंवा आयुष्याचं सगळं एक मर्म उलगडलेलं अशी ही स्तोत्र आहेत. आणि म्हणून मागच्या भागात आपलं फक्त मला वाटतं 3च श्लोक झाले होते. आधी आपण अर्थातच त्याची पार्श्वभूमी किंवा त्याच्या मागचा प्रसंग समजावून घेतला होता की तो वृद्ध कसा गंगेच्या काठावर व्याकरणाचे पाठ करत बसला होता. आचार्यांच्या कानावर पडल्यावर आचार्यांनी त्याला त्या वृद्ध गृहस्थाला सांगितलं आहे की भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुई करणे. आचार्यांनी असं सांगतानाच आचार्यांनी त्या वृद्धाला उपदेश केला. मूढमते म्हणजे मूर्ख नाही म्हटलं बरं का. पुन्हा पुन्हा मी मुद्दाम सांगते की आचार्यांची भाषा अशी कठोर नव्हतीच. मूढमते ह्याचा अर्थ अविवेकी. शास्त्रांचा पुष्कळ अभ्यास असतो काहींचा, शास्त्राभ्यास पुष्कळ असतो, पण व्यवहाराचं ज्ञान नसतं किंवा त्या शास्त्रातलं सुद्धा काय नेमकं घ्यायचं, काय ग्राह्य आहे आणि काय त्याज्य आहे हे कळतच नाही लोकांना. आणि अशा लोकांसाठी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच आचार्यांनी हा उपदेश केलेला आहे. आणि हा उपदेश करताना जीवनाचं एक विलक्षण असं सार सांगितलं आहे. खरं म्हटलं ना तर हे आयुष्य सार आणि असार या गोष्टींचं मिश्रण आहे. आणि मिश्रण असल्यामुळेच नेमकं काय काढून टाकायचं आणि काय घ्यायचं हे आपल्यालाही कळत नाही. आपल्याला सगळ्याच गोष्टी चांगल्या वाटतात, किंबहुना ज्या आकर्षक आहेत, ज्या हव्याशा वाटतात त्या गोष्टी खरं तर त्याज्यच असाव्यात. त्याचा खरं तर त्याग करायला पाहिजे. आणि ज्या थोड्याशा कठीण आहेत, ज्या आपल्याला समजायला थोड्याशा कठीण वाटतात त्याच आत्मसात करायला पाहिजे, कारण त्याच्यातच सगळं सार सामावलेलं आहे. असा हा साराचा पसारा सगळा मांडला आहे. त्यामुळे ह्या पसाऱ्यातनं आपल्याला नेमकं काय निवडायचं आहे तर ते नेमकं कसं निवडायचं तर हंसासमोर जसं नीर आणि क्षीर ठेवल्यानंतर हंस फक्त त्याच्यातलं क्षीरच घेतो आणि नीर बाजूला टाकतो. आपल्याला येईल का असं करता? सार फक्त घ्यायचं आहे आणि असार टाकायचं आहे, येईल ना? आपल्याला सुद्धा हे जमणार आहे. त्याच्यासाठी फार मोठी बुद्धिमत्ता आवश्यक नाही आहे. आवश्यक आहे तो थोडासा विवेक, ज्याला आपण सारासार विवेक म्हणतो. तो सारासार विवेक म्हणजे काय आहे? सार घ्यायचं आणि असार टाकायचं.
किंवा त्याला आत्मानात्मविवेक म्हटलेले. आत्मवस्तू काय आहे आणि अनात्म काय आहे ह्याचा आधी विवेक करता यायला पाहिजे आणि त्याच्यातलं घ्यायचं काय हे समजलं पाहिजे. हे कुणालाही जमू शकेल. कुणालाही म्हणजे ज्याला आपल्या आत्मकल्याणाची इच्छा आहे त्या प्रत्येकाला. आत्मकल्याण ज्याला साधायचं आहे त्याच्यासाठी फार मोठे ग्रंथ वाचायला नको, फार मोठी विद्या संपादन करायला नको. विवेक हवा. आत्मकल्याण कशात आहे ह्याचं एक ध्यास लागायला पाहिजे, ह्याची एक तळमळ लागायला पाहिजे. अशी ज्याला तळमळ आहे त्या प्रत्येकाला हे आचार्यांचं स्तोत्र जे आहे ते उद्बोधक ठरणार आहे, मार्गदर्शक ठरणार आहे, प्रेरणादायी ठरणार आहे. आणि म्हणूनच याचा आपण विस्ताराने अभ्यास करतो आहे. मागची काही स्तोत्र आपण थोडक्यात पाहिली किंवा त्याचा अर्थ पाहिला किंवा त्याच्यामध्ये त्या देवतेचं सौंदर्य कसं आहे, गुणवर्णन काय आहे, कार्यकर्तृत्व काय, हे सगळं पाहिलं. पण हे स्तोत्र चर्पट पंजरिका स्तोत्र मात्र असं नाही आहे. असं वरवर पाहण्यासारखं नाही आहे. ह्याच्यामध्ये खोलात बुडी मारायला पाहिजे. वरवर शिकण्यासारखं हे नाहीच आहे. आणि म्हणून आपले मागच्या भागामध्ये फक्त केवळ 3च श्लोक झाले होते. आज बघूया किती होतं आहे. आपल्याला काही घाई नाही आहे, कारण आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, आचरणात आणायचं आहे. कारण ह्याच्यातूनच आपल्याला खरा प्रपंच म्हणजे काय आहे, संसार म्हणजे काय. संसरती इति संसारः. संसरती म्हणजे जो सरत जातो त्यालाच संसार म्हटलेलं आहे. आणि जो टिकतो, जो चिरंतन आहे, जो शाश्वत आहे तेच आत्मतत्व आहे. नेमकी गफलत कुठे होते की आम्ही आत्मतत्वाला थोडं नजरेआड करतो आणि जे असार आहे त्याच्यातच रमतो. थोडक्यात काय, आपण वैषयिक गोष्टीमध्ये रमत असतो आणि चिरंतन गोष्टीकडे डोळेझाक केली जाते. ह्या स्तोत्रामध्ये आपल्याला सांगितलं आहे की तेच करायचं नाही आहे. किंवा जगात अनेक गोष्टी घडत असतात नाही का. आपल्या आजूबाजूलासुद्धा कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. कितीतरी स्वामी आहेत, कितीतरी बुवा आहेत, कितीतरी महाराज आहेत, कोणी बापू आहेत, कोणी काय नाना आहेत, कोणी अण्णा आहेत, असेही पुष्कळ आहेत. मग आपल्याला कळतच नाही की नेमकं गुरु कुणाला म्हणावं, संन्यासी कुणाला म्हणावं, योगी कुणाला म्हणावं. याच्या काही ह्याचे ठोकताळे आहेत का? नाही ना, ह्याचे काही ठोकताळेच नाहीत. आणि म्हणून मग अशा लोकांना किंवा असे जे भोंदू साधू असतात त्यांना ऊत येतो. आणि भोंदू साधूंच्या या मायाजाळामध्ये आपल्यासारखे सामान्य जीव अडकत जातात. खरं म्हटलं तर ते काय करतात, तर ते काय वेगवेगळी फसवण्याची सुद्धा म्हणजे सगळेच असे असतात असं नाही आहे मला म्हणायचं. पुष्कळ चांगलेही असतात अर्थातच. अतिशय आत्मदर्शन झालेले असेही काही साधू, संन्यासी, योगी असतातच. पण त्याहीपेक्षा अनेक पटीने भोंदू साधूंचं, कारण हा साधूचा जो काय म्हणतात त्याला बिनभांडवली धंदा असं एका विद्वानाने त्यांच्याबद्दल म्हटलं की त्याला भांडवल काही लागत नाही. जरा तुम्ही काहीतरी डोक्याचं मुंडन केलं किंवा केस वाढवले, जटा वाढवल्या, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या, भगवे कपडे घातले, जरा 2-4 काहीतरी चमत्कार करून दाखवले की लोक तुमच्या मागे लागतात. आणि एकदा तुमचा शिष्य संप्रदाय वाढायला लागला की त्याला काही मग बंधनच राहत नाही. मग एकाकडनं दुसऱ्याकडे अशी सगळं त्याचा प्रसार होतो आणि मग ह्या बुवाबाजीला ओत येतो. आपल्याला तिकडे जायचंच नाही किंवा त्याच्यावर मला टीकाही करायची नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला फक्त तत्त्व समजून घ्यायचे आणि अशा लोकांपासून सावध राहायचे. त्याच्यासाठी आपला सारासार विवेक जागृत हवा. त्यामुळे आत्मानात्मविवेक हवा. आणि हेच आचार्य आपल्याला तेव्हाच्या काळातसुद्धा बरं का, म्हणजे 1200 वर्षांपूर्वीसुद्धा ह्याचं काही प्रमाण कमी होतं असं नाही. आचार्यांच्या काळातसुद्धा असे लोक असतीलच ना. म्हणून तर आचार्यांनी असं सांगितलं आहे. काय म्हणतात आचार्य बघूया 4थ्या कडव्यामध्ये. थोडा क्रम इकडे तिकडे होईल बरं का. मी मागच्याच वेळेला म्हटलं की हे चर्पट पंजरिका आणि 12 पंजरिका ह्याच्यामध्ये थोडीशी गल्लत होते किंवा श्लोक इकडचे तिकडे जातात. क्रम कुठलाही असो, फक्त आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. या माझ्याकडे जे पुस्तक आहे पांडुरंग शास्त्री गोस्वामी यांचं, त्याच्यामध्ये जो क्रम आहे तो मी ग्राह्य धरला आहे किंवा अधिकृत असा धरला आहे. किंवा माझ्या ज्या गुरु आहेत डॉक्टर निर्मला जोशी त्यांच्या पुस्तकातनं हाच क्रम घेतला आहे. त्यामुळे तेवढा तुम्ही फक्त समजून घ्या. आचार्य 4थ्या कडव्यामध्ये म्हणतायत, काय म्हणतायत बघा. जटिलो मुंडी लुंचित केशः
काषायाम्बर बहुकृत वेषः पश्यन्नपि च न पश्यति मूढ उदरनिमित्तं बहुकृत वेषः भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहीं नहीं रक्षति डुक्रुई करणे. पुढचा भाग आता बघतोय आपण. मागचे 3 श्लोक तर पाहिलेच. काय करतात लोक? जटिलो मुंडी लुंचित केशः. एक तर केस वाढवतात, नाही तर एकदम मुंडण करतात. मुंडण केल्यानंतर तो संन्यासी, तो योगी वाटायला लागतो. त्यामुळे काही लोक जटा वाढवतात, काही पूर्ण मुंडण करतात. काही लोक लुंचित केशः म्हणजे केस ओढून काढतात. काही धर्मामध्ये, काही संप्रदायामध्ये केस कापणं हे निषिद्ध मानलं जातं. असे लोक केस उपटून काढतात. लुंचित केशः असं त्याचं वर्णन केलं आहे. नंतर काय करतात? काषायाम्बर म्हणजे भगवी वस्त्र धारण करतात. बहुकृत वेषः आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेश धारण करतात. कुणी भगवे कपडे वापरतात, कुणी पांढरे शुभ्र कपडे वापरतात, कुणी पिवळसर रंगाचे कपडे वापरतात, कुणी काळे कपडे वापरतात आणि त्याच्यातून त्यांचं जे अलौकिकत्व किंवा असामान्यत्व लोकांवर ठसवण्याचा प्रयत्न करतात. काषायाम्बर म्हणजे भगवे कपडे. कषाय याचा अर्थ काढा. कषाय याचा अर्थ चहा. चहाचा रंग कसा असतो? चहा म्हणजे कुठलीही उकळलेली गोष्ट बरं का. काषायाचा अर्थ फक्त चहा नाही आहे. उकळून ते आटवून त्याचा जे काढा केला जातो, त्या काढ्याचा रंग साधारण केशरी पिवळा असा असतो. अशा काषायाम्बर म्हणून त्याला भगवी वस्त्र परिधान करणारे असे पुष्कळ बहुरूप्यासारखे वेश धारण करतात. पश्यन्नपि च न पश्यति मूढ. पाहूनसुद्धा न पाहिल्यासारखं करणारे जे आहेत ते काय करतात? उदरनिमित्तम बहुकृत वेषः. पोटाची खळगी भरण्यासाठी बहुकृत वेषः वेगवेगळ्या प्रकारचे कपडे धारण करतात आणि लोकांना फसवतात, लोकांची वंचना करतात. असेही लोक आपल्या आजूबाजूला असतात असं म्हटलेलं आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे, बघूया आपण याच्याबद्दल. अनेक लोकांनी बरं का, चर्पट पंजरिका हे स्तोत्र इतकं जनमानसामध्ये मुरलेलं आहे. त्यामुळे अनेक कवींनी ह्याच्यावर भाष्य केली आहे. म्हणजे माझ्या पाहण्यातच एक 5-6 लोकांनी ह्याच्यावर फार सुंदर भाष्य केलं आहे. म्हणजे शब्दशः नाही आहे, पण तो सगळा सार, त्याचं आशय गर्भता त्याच्यात आलेली आहे. कोणी म्हणतं, जटा वाढवी सफा चाटका वा कचा उपटती भगवाधारी पोटाची ती खळगी भरण्या नाना वसने दृष्टी आड करी. सगळं हेच वर्णन आहे. कुणी जटा वाढवतं, कुणी सफाचाट करतं, कुणी केस उपटतं, म्हणजे अगदी दाढीचे केस, हे केस असे उपटून काढणारे आहेत. पण पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळे वेश धारण करतात असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता खरं म्हटलं तर अंतरंगात त्यांच्या काय आहे हे डोळे असूनसुद्धा कोणीच पाहत नाही. खरं काय पाहायला हवं? आपल्यासारख्या सामान्य लोक, आपल्याला काय फारसं त्याच्यातलं मर्म कळत नाही किंवा खरं काय आणि खोटं काय हे नेमकेपणाने आपल्याला जाणता येत नाही. मग आपण खरं काय पाहायला पाहिजे? खरं तर म्हणजे बघा ना, प्रभावी वक्तृत्व आहे, एखाद्याकडे उत्तम वक्तृत्व आहे, व्यक्तिमत्व आहे, कुणी अगदी देखणे आहेत, कुणी साधे आहेत पण तरी प्रभावी व्यक्तिमत्व आहेत, वाक्चातुर्य आहे, गोड वाणी आहे, अभिनय आहे. अशापैकी एखादी जरी गोष्ट असेल तरी लोक त्याला भुलतात. लोकांना तो दैवी साक्षात्कार वाटतो असेही लोक भुलतात आणि म्हणूनच ती बुवाबाजी वाढत जाते. ढोंग धत्तुरा माझवुनिया जननादी लावती अशांना भेटेल काय श्रीपती. ढोंग धत्तुरा माझवुनिया, ढोंग करतात, काहीतरी तळहातातनं काहीतरी कुंकू काढणं, भस्म काढणं, धुरी येणं, काय हवेतनं काही, ह्याला खरं हा सगळा विज्ञानाचा चमत्कार असू शकतो किंवा अशा काही रंग बदलणं, अशा काही गोष्टी असू शकतात. पण त्याच्यावरनं सामान्य लोक भुलतात. पण अशा लोकांना श्रीपती भेटणार आहे का? नाही, कधीच नाही. काही गोष्टी आवश्यक असल्या तरी पुढं त्याचं प्रस्थ माजत जातं.
काही संतांनी, आपल्या चांगल्या संतांनीसुद्धा काही चमत्कार केलेत ना. अगदी ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद वदवलेत किंवा भिंतीला चालवलेलं आहे. असे काही साक्षात्कार असे काही चमत्कार त्यांनी केलेत. पण चमत्कारासाठी ते नव्हते. त्यांचं ज्ञान खरं साक्षात्कार किंवा आत्मज्ञान होतं. पण हे जे संत आहेत, हे जे ढोंगी साधू असतात, ते मात्र ह्याचं भांडवल करतात आणि अशा काही गोष्टी करतात. धूर्त लोक ह्याचा फायदा घेतात आणि मग त्या संप्रदायाला दांभिकतेचं रूप येतं. अगदी आमचे कबीरदाससुद्धा, म्हणजे त्यांच्याही काळी हे होतंच ना. 12व्या शतकामध्ये सुद्धा कबीर जेव्हा होऊन गेले तेव्हाही कबीरांनी म्हटलं आहे की जर का असे केस कापून सफाचाट करून जर का कोणी साधू बैरागी होत असेल तर सगळीच लोक करतील की, आणि सगळी लोक जाऊ द्या हो. कबीरजी म्हणतात की, ते काय म्हणतात बघूया आधी. मुंड मुंडाए हरी मिले सब कोई ले ही मुंडाए. मुंड मुंडाए हरी मिले सब कोई ले ही मुंडाए. बार बार के मुंडने भेडन बैकुंठ जाय. वारंवार त्या केस कापल्यामुळे तो बकरा, तो मेंढा वैकुंठाला जातो का? नाही ना. मग केस कापल्यामुळे कोणी साधू होत नाही, कोणी संन्याशी होत नाही, कोणी यती होत नाही, हे लक्षात घेऊया आणि त्याला तिथेच थांबवूया. हे बुवाबाजीला आपण खत पाणी घालायचं नाही आहे. आत्मज्ञान बघायचे. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यापुढे व्यर्थ आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला वागायला पाहिजे. समाजातसुद्धा आपण कुठेही फसले जाता कामा नये. ज्ञान पाहिजे, आत्मज्ञान पाहिजे, कोणीतरी गुरु पाहिजे. हे सगळं जरी खरं असलं तरी अशा भोंदू साधूंच्या मागे लागून आपण आपलं नुकसान करून घेत असतो. आमच्या निमाताई तर म्हणतात, जटा वाढवी केस उपटितो, जटा वाढवी केस उपटितो, भगवी वस्त्रे धारण करीतो, दिसेन तुझला खुळ्या बघूनही, पोटास्तवही सगळी सोंगे. भज गोविंदम भज गोविंदा, कुंठित मती करी भजन बरे, घोकंपट्टी करीन रक्षण मरण ठाकता सामोरी. ही घोकंपट्टी काहीही उपयोगाची नाही आहे, असं या 4थ्या भागामध्ये, 4थ्या श्लोकामध्ये आचार्यांनी म्हटलेलं आहे. आता पुढचा श्लोक आणखीनच आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आहे. काय सांगतोय तो श्लोक? हे काहीही करू नका. मग या साधूला शरण जाऊ का, ह्या महाराजांकडे जाऊ का, त्या बुवांकडे जाऊ? कुठेही जाऊ नका. तुम्ही काय करा, सोप्पा मार्ग सांगू का, असं आचार्य म्हणतात ना, मी नाही म्हणत आहे. आचार्य म्हणत आहेत, भगवत गीता किंचिदधीता, गंगा जललव कणिका पीता, सगृतपियस्य मुरारी समर्चा, तस्य यमः किं कुरुते चर्चा. काय म्हटलेलं आहे आचार्याने? या कुठल्याही गोष्टीच्या मागे लागू नका. खरं आत्मज्ञान मिळवायचे, खरी मुक्ती, खरा मोक्ष, खरी सायुज्यतेपर्यंत पोचायचे, एकच गोष्ट करा, भगवद्गीता किंचित अधीता. भगवद्गीतेचं अध्ययन करायचे. किती? किंचित. माऊलींच्या बाबतीत म्हटले ना, एक तरी ओवी अनुभवावी. मग भगवद्गीता एवढी मोठी आहे, ती संस्कृत आहे, ती आम्हाला येत नाही, ते कोणी शिकवणारं भेटत नाही, अर्थ समजत नाही. असू दे ना. भगवद्गीता किंचित अधीता किं मामते नाही जमते का? मग असं करा, गंगा जललव कणिका पीता. गंगाजलाचा लव, कणभर, अगदी थोडासा एक थेंबसुद्धा तुमच्या पोटात गेला तरीसुद्धा तुम्हाला सद्गती किंवा मुक्ती मिळणार आहे. सगृतपियस्य मुरारी समर्चा, किंवा त्या हरीचं अर्चना करा, पूजन करा. एवढं केलं, तस्य यमः किं कुरुते चर्चा. त्याच्याकडे यम पाहूसुद्धा शकणार नाही, यम त्याचे प्राण हरण करायलासुद्धा धजावणार नाही, असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. पठण करी थोडे गीतेचे, एका कवीने म्हटलेले, पठण करी थोडे गीतेचे, गंगा जल पानही किंचितसे. गंगेचं किंचित पाणी प्या, हरीचे पूजन कधीतरी करता, काळ शब्द नच काढतसे. भज गोविंदा भज गोविंदा, गोविंदा भज मतिमंदा, असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे.
कुंठितमती करी भजन बरे, घोकम पट्टी करी न रक्षण मरण ठाकता सामोरे. खरं म्हटलं ना, आपण आयुष्यात एवढंच समजून घेऊया, हे आयुष्य खऱ्या खोट्याचं सगळं मिश्रण आहे. सत्य पण आहे, असत्य पण आहे, जड पण आहे, चैतन्य पण आहे, शाश्वत पण आहे, अशाश्वत पण आहे. भगवद्गीतेमध्ये ह्याचं सगळ्याचं वर्णन आहे. पण सगळी नका वाचू, पण त्याचं सार समजून घ्या, त्याचा आशय समजून घ्या. एवढं जरी केलं तरी एवढं समजेल की कर्माचा सिद्धांत आहे. आपण जसं वागू तसंच आपल्याला फळ मिळतं. जे तुम्ही पेराल तेच उगवतं, एवढं तर मान्य आहे आपल्याला. जे पेराल तेच उगवणार आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. भजनामध्ये म्हटलं आहे, तुम्ही कर्म उत्तम करा, कोणाच्याच नादी लागू नका. भगवद्गीतेचा फक्त आशय समजून घ्या. कर्म जसं कराल तसं फळ मिळेल. मग आता एवढंच मानायचं आहे की आपण सदाचरणाने वागायचे. जसं आपल्याशी लोकांनी वागावं असं वाटतं, मला सगळ्यांनी मान द्यावा, माझ्याबद्दल जरा बरं बोलावं, मग आपणही दुसऱ्यांबद्दल करूया ना. जसं तुम्हाला तुमच्याबद्दल व्हावंसं वाटलं तसं इतरांच्या बाबतीत बोलूया ना. त्यामुळे असंच आहे, परमेश्वर खरं तर दयाळू आहेच आहे, पण त्याहीपेक्षा तो न्यायी आहे. तुम्ही जर का चुकीचं वागलात तर तुम्हाला वाईट फळ मिळणारच आहे. तुमच्यावर संकट व्याधी येणारच आहेत. जसं तुम्ही वागाल तसंच फळ मिळणार आहे, एवढंच लक्षात ठेवूया. बरं जाऊ दे, पूर्वी जे झालं ते सोडून देऊया. याच्या पुढे तरी मला फक्त सदाचरण करायचे. आणि सदाचरणाची तरी व्याख्या काय आहे? जे परमेश्वराला आवडेल तेवढंच तसंच मी वागणार, एवढीच सदाचरणाची व्याख्या करूया. कारण तो न्यायी आहे. तो तुम्हाला जसं तुम्ही कराल तसंच फळ देणार आहे. तुम्ही कारल्याचं बी लावून आंब्याची वाट बघत बसाल, नाही मिळणार. कारल्याचं बी लावलं तर कारलीच येणार, आंब्याची कोय पेरली तर आंबे मिळतील. त्यामुळे असंच म्हटलेलं आहे ना, हासत कर्म करावे, रडतची परिते शेवटास भोगावे. कर्म जसं कराल तसंच मिळणार आहे. त्यामुळे जे कर्म करताना गोड वाटतं त्याच्यापेक्षा ज्याची फळं गोड येतील असं कर्म करूया. असं करता करता सदाचरणावरची निष्ठा वाढत जाते आणि आपल्याला प्रत्यय येतो बरं का, लगेच प्रत्यय येतो. आपण चांगलं वागलं, आपण जितकं दुसऱ्याला देऊ आपल्याला काही कमी पडत नाही. जितके चांगलं वागू तितके आपल्याला चांगली लोकं भेटत जातात. सदाचरणावरची मग निष्ठा वाढते. मग परमेश्वर पाहतोय, मग माझं हे बरोबर आहे का चूक आहे ह्याचा विचारही न करता फक्त सदाचरणावरची निष्ठा वाढते. आणि या वाढत्या निष्ठेमुळे त्या व्यक्तीचाही उद्धार होतो. अशा चांगल्या गोष्टी जरी थोड्या असल्या तरी जीवनावर निश्चित परिणाम करतात. थोडं, अगदी थोडं, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडं जरी तुम्ही धर्माचरण केलं, सदाचरण केलं, उत्तम वागणूक असली तर परमेश्वर त्याचं फळ देतोच देतो. भगवद्गीता पळही पढता, गंगेचे जल लवही पिता, घडे एकदा भगवत पूजन, त्याचे यम मग काढीन नावा. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नहि नहि रक्षति डुक्रुई करणे. किती सोपा उपाय सांगितला आहे ना. एक थोडीशी भगवद्गीता त्याचं अध्ययन करा. मुखोद्गत करू नका, परीक्षा देऊ नका, काही करू नका, त्याचा आशय समजून घ्या. भगवद्गीता हा कर्मयोगशास्त्र आहे. उत्तम कर्म कराल तर फळ निश्चित मिळेल. मग एवढं करा. मग गंगेचं जळ अतिशय पवित्र आहे, त्याच्यातलं अगदी थेंभर जरी तुम्हाला मिळालं तरी तुमचं अंतर्बाह्य शुद्धता लाभेल. सकृत पियस्य मुरारी समर्चा. सकृत म्हणजे एकदा जरी त्या मुरारीचं स्मरण केलं तरीसुद्धा यमसुद्धा तुमच्याकडे बघायलासुद्धा घाबरेल, इतकी त्याचा दरार आहे असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. इथे काय म्हटलेलं आहे बघा. भगवद्गीता समजून घेता, बिंदू मात्र गंगाजळ पिता, ईश चिंतनी क्षणभर रमता, यमत्या पुसण्या धजेल कैसा, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. खरंच आहे. भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम.
तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. इथे मुरारी म्हटले, पण तुम्हाला रामाचं नाव घ्यायचं आहे, कृष्णाचं घ्यायचं आहे, विठोबाचं घ्यायचं आहे, दत्ताचं घ्यायचं, कुठलंही नाव घ्या हो, त्या यमालाच तुमची धास्ती वाटेल. ज्याच्या पाठीशी भगवंत आहे त्याला यमसुद्धा काही करू शकत नाही. तर्जनम यमदूतांना तर्जनी दाखवून थांबवता आलं पाहिजे, इतकं सामर्थ्य या परमेश्वर स्मरणामध्ये, पूजनामध्ये, अर्चनामध्ये. हे झालं 5वा श्लोक. आता पुढे काय म्हटलं आहे बघा. एक एक पायरी आपण चढत चाललो आहे बरं का. आपल्याला ह्या संपूर्ण 32 श्लोक झाल्यानंतर खरंच जीवनाचं सार काय आहे, आपण काय करायला पाहिजे, आपलं कुठे चुकतं आहे आणि कुठला मार्ग योग्य आहे, हे सगळं मार्गदर्शन आपल्याला ह्या चरपट पंजरिकेतनं मिळणार आहे. आणि म्हणूनच याचा अभ्यास आपण पुन्हा पुन्हा करतो आहे, विस्ताराने करतो आहे. म्हणजे आजच्या 3ऱ्या आणि 6व्या मंत्रामध्ये म्हटले, केव्हा काय काय होतं माणसाची अवस्था. माणूस जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत 6 अवस्था त्याच्या असतात. 6 अवस्थांमधनं जायला, एकतर काय म्हणतात त्या, शैशव आहे, तारुण्य आहे, वृद्धावस्था आहे आणि मृत्यू, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आणखीन मधल्या पण काही अवस्था आहे. अस्ति, जायते, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते आणि प्रणश्यती. या 6 अवस्थांमधनं जातो. लहान मूल कसं असतं, गोंडस असतं, गुटगुटीत असतं, खेळकर असतं, तेव्हा त्याला बाकीच्या जगाची काही चिंता नसते. हळूहळू मग ते जरा मोठं होतं, जरा समजायला लागतं, मग तरुण होतं, अशा सगळ्या गोष्टीत. आणि हळूहळू पुन्हा ते अपक्षीयते, वृद्धावस्थेकडे जेव्हा झुकतात माणसं, तेव्हा त्यांची अवस्था कशी होते. अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशापिंडम. अंग कसं होतं, गलित गात्र. तरुणपणी पुष्कळ जोम असतो अंगामध्ये, पुष्कळ रग असते, पुष्कळ समर्थ असतात, ताकद असते. पण हळूहळू 40-50 नंतर हळूहळू ही ताकद कमी 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 होते. ज्या अवयवांनी, ज्या हातांनी असे बलदंड हात असतात ते सगळे थरथरायला लागतात, त्याला कंप सुटायला लागतो. अंगम गलितम. बरं, मुंडम म्हणजे जे मस्तक आहे ते पलितम मुंडम, सगळं पांढरं शुभ्र होऊन जातं. हळूहळू केस पिकणारच ना, किती तुम्ही अडवणार. वार्धक्याला रोखायचं तर किती रोखणार. बाकीच्या सगळ्या गोष्टी लोक करतात, केसांना कलप लावतात, दातांना कवळी लावतात, हातामध्ये काठी घेतात, पण तरुणपणा मिळवावा किंवा वृद्धत्वाला लांब ठेवावा असं सगळ्यांना वाटत असतं. पण ते शक्य होत नाही हो. अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम. तोंडातले दात एक एक करत रजा घेतात, निघून जातात आणि तोंडाचं होतं बोळकं. आपलंच वर्णन आहे बरं का. अंगम गलितम पलितम मुंडम दशन म्हणजे दात, दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशापिंडम. काय म्हटलं ह्याच्याबद्दल. गात्रे गळली केसही पिकले रदन न उरले तोंडात वृद्ध चालतो घेऊनी दंडा त्यागू शकेना आशापिंडा. एवढं सगळं झालं. आता अगदी कृतांत दूत समोर दिसतोय. कृतांत कटका मलध्वज जरा दिसो लागली. इतका मृत्यू जवळ आला आहे, तरीसुद्धा माणसाची आशा काही सुटत नाही. तरीसुद्धा अजून हे हवं ते हवं, खाण्यापिण्याचे चोचले आहेत, नटण्या मुरडण्याचे आहेत, सगळ्या गोष्टी मला अजूनही हव्याशा वाटतात. हे काय आहे. ही आशा आहे. आशा या पिंडाला, पिंड म्हणतो ना, देहाला पिंड म्हटलेलं आहे. ही आशा काही सुटत नाही. बघा ना, शरीर गलित गात्र झाले, काही त्राण उरलं नाही, डोक्याचे केस पांढरे झाले, तोंडात दात उरले नाहीत, वयोवृद्ध झाल्यामुळे चालता येत नाही, काठी टेकत कसा तरी चालतोय, तरी पण आशा काही सुटत नाही. लहानपणी, बालपणी, तरुणपणी सगळं आयुष्य समोर असतं आणि मी हे करीन, मी ते करीन, अशा आशा असतात. मला असं व्हायचं आहे, म्हणजे काही ऑफिस असेल त्याच्यात प्रमोशन होऊन अधिकारी होईन, मी डॉक्टर होईन, मी असा होईन.
पुष्कळ गोष्टी लहानपणी आणि तरुणपणी जोपर्यंत रग असते तोपर्यंत बोलल्या जातात, तोपर्यंत डोळ्यात स्वप्न असतात आणि ते पूर्ण करण्यासाठी अंगात ताकदसुद्धा असते, काटकपणा असतो, भरपूर मेहनत करण्याची तयारी असते, त्याच्यासाठी जिगर लागते, धाडस लागतं आणि बळकट असणं आवश्यक असतं. उद्योगशीलतेचं व्रत घेतलेलं असतं आणि या गुणांच्या जोरावर अनेक व्यक्ती यशस्वीसुद्धा होतात. पण ज्या होतात त्या होतात. ज्यांचं पुन्हा उतरणीला आयुष्य लागले, आता काही शक्यच नाही आहे, साधं इथून तिथे पोचणंसुद्धा शक्य नाही आहे, अशा व्यक्तीने काय करायचं? जोपर्यंत अंगात धमक होती तोपर्यंत अनेक कार्य केलेली आहेत. उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी, जय श्रमदेवी जय श्रमदेवी जय श्रमदेवी कृपा करी. तेव्हा केलेले उद्योग व्यवसाय पुष्कळ काही केलेले. पण जसं जसं वय पुढे सरकतं तसतसं शरीर विकल 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 होत जातं. इंद्रिय हवी तशी साथ देत नाहीत कुठलीच. डोळ्यांना नीट दिसत नाही, कानांना नीट ऐकू येत नाही, दातांनी नीट चावता येत नाही. आता काय, इंद्रिय काही हवी तशी साथ देत नाहीत. बरं, हे सगळं असल्यामुळे उत्साह पण मंद मंद होत जातो. पूर्वी कुठल्या समारंभाला जायचं तर अगदी आनंद वाटायचा, उत्साह वाटायचा. वृद्धपणी वाटायचं जाऊ दे, कशाला ते आवरायचं, कशाला ते नटून थटून जायचं, नकोच. सगळा उत्साहही मंद होतो. तरीसुद्धा तृष्णा तरुणा येते असं म्हटलेलं आहे. तहान काही संपत नाही, माणसाची हाव संपत नाही. शरीर म्हातारं झालं तरी आशा मात्र अधिकाधिक तरुण होत जाते. हा म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे, कॉन्ट्रास्ट आहे. शरीर म्हातारं झाले पण आशा तरुण 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 होते, ती काही पिंडाला सोडत नाही. एका वाचनात मध्ये असं आलं की एक वृद्ध गृहस्थाची तक्रार आहे की मला काहीही म्हणायचं नाही, माझे केस पिकले, माझे दात पडले, तोंडाचं बोळकं झालं, माझं शरीर आता कंप पावते, हातात काठी आले, याचं मला विशेष दुःख वाटत नाही. मग कशाचं दुःख वाटतं हो तुम्हाला आजोबा? जेव्हा एखादी तरुणी मला म्हणते की आजोबा तुम्हाला रस्ता क्रॉस करून देऊ का, तेव्हा मला अतिशय दुःख होतं. कारण हेच आहे, आशा आहे, तृष्णा आहे. म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हटलेलं चालतच नाही. अजूनही कोणीतरी मला ताई म्हणावं किंवा अगदी 16 वर्षा म्हणावं असं वाटतंच. कितीही वय झालं तरी अशा गोष्टी काही सोडत नाही. आणि म्हणूनच हे यथार्थ वर्णन केले, आपलं खरोखर असं हुबेहूब वर्णन केलेले. अंग गळाले पिकले डोके, तोंडाचे झाले बोळके, काठी घेऊन जाय थेरडा, परी आशेचा सुटत न वेढा. वरदानंद भारतीने म्हटलेलं आहे. थेरडा म्हटलेलं आहे. खरा त्याचा शब्द आहे संस्कृतमध्ये स्थविर. स्थविर म्हणजे म्हातारा. त्याचं इथे वर्णन केलेलं आहे. खरं तर खरं म्हटलं ना, हे तुम्ही रोखू शकत नाही. काही काळ तुम्ही अडवू शकता, पण हे कायमचं रोखणं शक्यच नाही, कारण ही शरीराची नैसर्गिक अवस्था आहे. कधीतरी वृद्धापा काळ येणारच आहे. कधी तुम्ही शैशवातनं तारुण्यात जाता, कधी तारुण्यातनं प्रौढत्वाकडे जाता, प्रौढत्वाकडनं वृद्धत्वाकडे जाता, कळतही नाही. पण हे जसं आहे तसं स्वीकारायला पाहिजे, ॲक्सेप्ट करायला पाहिजे. कारण स्थित्यंतर हा सृष्टीचा खरं तर नियम आहे, ते आनंदाने स्वीकारायला हवं. पिकलं पान गळतंच आणि म्हणून तर नवीन कोवळी पालवी फुटते ना. या जगाचा सुद्धा हा नियमच आहे की वृद्ध माणसांनी बाजूला व्हायला पाहिजे किंवा मृत्यूसुद्धा हा बरोबर नियमन करणारा आहे. त्यामुळे वृद्धांनी तरुणांसाठी जागा करून द्यायला पाहिजे. हाच जीवनाचा खरा कटू सिद्धांत आहे. तो जितक्या सहजतेने आपण स्वीकारू तितकं आपलं जीवन आनंदी सुखी समाधानी होणार आहे. त्यामुळे बाकीच्या सगळ्या कवळी वापरा, काठी वापरा, कलप वापरा. 3 क बोलले बघा आपण. आता कवळी काठी कलप घेऊन आपण त्या वृद्धत्वाला दूर ठेवायला बघतो, पण जे आहे ते आहेच, ते स्वीकारायला पाहिजे. वृद्धत्वाला दूर ठेवून काहीच उपयोग नाही. शरीराने चालणं होत नसलं तरी मन मात्र विषयांकडे धाव घेत असतं. परिस्थिती नसतानाच देखील
तरुणाच्या ऐटीने जगण्याचा अट्टहास केला जातो. तरुण म्हणून मिरवावंसं वाटतं. बघा, कितीतरी अगदी 70, 75, 80 वर्षाची सुद्धा स्त्री पुरुष स्वतःला तरुण म्हणून घेण्याचा अतिशय आटोकाट प्रयत्न करत असतात. तरुणांसारखे पोशाख करून आपण तरुण होणार नाही आहोत. कितीतरी वृद्ध अगदी म्हणजे अमेरिकेला जाऊन आले किंवा असं, तर खूप टी शर्ट घालून, खूप काहीतरी वेगवेगळे वेस्टर्न ड्रेसेस घालून आपण तरुण होणार नाही आहोत. जे आहे म्हणजे करू नका असं अजिबात नाही आहे, पण जे आहे त्याचं ॲक्सेप्ट करायला पाहिजे. उलट ग्रेसफुली एजिंग त्याला म्हटलेलं आहे. ग्रेसफुल आपण वृद्ध व्हायला पाहिजे आणि आपल्या अनुभवाचा फायदा इतरांनासुद्धा द्यायला पाहिजे. तरुणांना आपल्या अनुभवाचा म्हणजे सल्ला नाही द्यायचा, पण विचारलं तर जरूर आपल्या अनुभवामधनं जे मिळालेलं ज्ञान आहे ते इतरांपर्यंत पोचवायला काय हरकत आहे. ती आशेला धरून ठेवू नका. जे आहे ते स्वीकारायला पाहिजे. पण हे जमत नाही ना. हे बोलायला सोपं आहे हो, पण आम्हाला आचरणात आणताच येत नाही आहे. मग काय करायचं? मग हे का नाही आम्हाला आधीच समजलं? खरं तर हे आधीच समजायला पाहिजे. आचार्यांचं आयुष्य केवळ 32 वर्ष होतं, म्हणजे केवळ तारुण्यच होतं. त्यांनी तर वृद्धपणा पाहिलाच नाही आहे. मग तरीसुद्धा त्यांनी हे कसं लिहिलं आणि आम्हाला कसं काय 32व्या वर्षी कळलं नाही? कारण आमचं काय झालं सांगू का? पुढे आचार्य म्हणतात 8व्या कडव्यामध्ये, बाल्यस्तावत क्रीडासक्तः तरुणस्तावत तरुणी रक्तः वृद्धस्तावत चिंतामग्नः परे ब्रह्मणी कोऽपि न लग्नः. जोपर्यंत बालपण असतं तोपर्यंत क्रीडासक्ता, खेळण्याची इतकी आवड असते की तहान भुकेचं सुद्धा भान राहत नाही, जेवणा खाण्याची सुद्धा शुद्ध राहत नाही. आपलं लहानपण आठवूया. आईने कितीही हाका मारल्या तरी तो खेळ सोडून काही जावत नाही. बालस्तावत क्रीडासक्तः तरुणस्तावत तरुणी रक्ता. लहानपणी तर काहीच कळत नव्हतं, सगळं खेळण्यातच वय गेलं. तरुण झाल्यानंतर सगळे विषयांचे उपभोग होते. सगळे विषयांच्या उपभोगात आम्ही इतके गर्क झालो की तेव्हा वाटलं बघू म्हातारपणी करू, अजून तर आम्ही तरुण आहोत. पण वृद्ध झाल्यानंतर काय झालं? वृद्धस्तावत चिंतामग्न. वृद्धपणी अनेक चिंता सतावायला लागल्या. आर्थिक चिंता असेल, कौटुंबिक चिंता असेल, शारीरिक चिंता असतील, व्याधी असतील, काही विकार असतील, हे सगळं भेडसावायला लागले. आणि मग वाटायचं कुठलं ते भगवंताचं नाव, माझा गुडघा दुखतो आहे, माझी दाढ दुखते आहे, माझं पोट दुखतं आहे, मला हे व्याधी आहेत. ह्याच्यात इतका वृद्ध मग्न होऊन जातो. परे ब्रह्मणी कोऽपि न लग्न. परंतु त्या ब्रह्माचा विचार करायला कुणालाच वेळ नाही. ना बालपणी, ना तरुणपणी, ना वृद्धपणी. गेलं. हातातून वाळू सरकत जावी असे आयुष्य संपून गेलं. काहीच मिळालं नाही. खरंच असंच झालेलं आहे आपल्या आयुष्याचं. बाल्यसरे खेळात रमे रमणीतच तरुणाई वार्धक्की नाना चिंताने ब्रह्मचिंतना समयो नाही. पुष्कळ अगदी आचार्यानेच मागे आपण पाहिलं होतं, शिव अपराध क्षमापन स्तोत्रामध्ये सांगितलं होतं की गर्भावस्थेत असताना कळत नव्हतं, बालपणी खेळण्यात वय गेलं, मोठा झाल्यानंतर ठरवलं होतं, पण प्रौढोहम यौवनस्थो विषय विषधरै पंचभीर मर्मसंधौ दष्टो नष्टो विवेकस सुतधन युवती स्वादु सौख्ये निषिण्णः शैवी चिंताविहीनं मम हृदयमहो मान गर्वाधिरूढं क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. मागे पाहिलेले आपण. तरुणपणी तर मी शहाणा, मी श्रीमंत, मी सुंदर, पुष्कळ मान गर्वाने आरूढ असते. पण तेव्हा त्या परमेश्वराचं चिंतन करायला वेळ नाही. वृद्धपणी करू ठरवलं होतं, पण आता इतक्या व्याधी, इतके विकार मागे लागलेत की आताही त्याची आठवण होत नाही. असं सगळं झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बालपणी कुठल्या चिंता नव्हत्या, पण आता इतक्या चिंता आहेत की काय करायचं काही कळतच नाही आहे. म्हणून आता म्हटलेलं आहे, खेळ खेळता बाल्य संपते, खेळ खेळता बाल्य संपते, युवती संगे यौवन सरते, वृद्धपणी ती जाळी चिंता, कुणा ध्यासना परब्रह्माचा. काही जमलंच नाही. हे सगळ्या विद्वानांनी लिहून ठेवलेलं आहे. आचार्यांनी जे सांगितलं आहे त्याची भाषांतरं, त्याचे अनुवाद
अनेक भाषांमध्ये झालेले आहेत. पण हे खरंच आहे, हे पटतं, कळतं, पण वळत नाही, हेच आहे. अगदी हिंदी सिनेमा संगीतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, लडकपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देख कर रोया, यही किस्सा पुराना है. ओळखीचं आहे ना तुमच्या गाणं? यही किस्सा पुराना है. आजचं नाही आहे हे चित्र, हे पिढ्यानुपिढ्या वर्षानुवर्ष हे चालत आलेलं आहे. पण त्याच्यातनं आम्ही काहीच बोध घेत नाही. आमच्या वाडवडिलांनी, आमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी आम्हाला हे पुष्कळ सांगितलं, पण तेव्हा पटलंही नाही आणि आता पटून काही उपयोगही नाही. आता गेलं, वय सरत चाललं आहे. पण तरीसुद्धा जागा हो. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नाही नाही रक्षति डुक्रुई करणे. आता तरी, आता वृद्ध झाल्यास बाकी काही करता येत नाही, आता तरी फक्त गोविंदाचं नाव घे असं सांगतात आचार्य आपल्याला. परोपरीने सांगतात, तळमळीने सांगतात. त्याच्यात त्यांचा काय लाभ आहे? आचार्यानं काय करायचं की आपण नाव घेतल्यामुळे पण आपलं कल्याण व्हावं, ही त्यांची तळमळ आहे. बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो मनी, असे संत असतात. त्यांना वाटतंय की तुमचं भलं व्हावं. तुम्ही काय ह्या पंकामध्ये, या चिखलामध्ये काय बुडता आहात? जागे व्हा, उठा, परमेश्वराचं नाव घ्या असं सांगितलं आहे. अगदी नाट्यसंगीतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, दिन गेले भजना विणसारे, दिन गेले भजना विणसारे, बालपणा रमण्यात गमविला, यौवनात विषयोपभोग सारे, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. सगळे संत, सगळे विचारवंत हे सांगतायत, पण आम्ही कुठे जागे होतो आहे? आम्हाला जी काय गाढ निद्रा लागलेली आहे त्याच्यातनं आम्ही कधी जागे होणार? कधी हे कळणार? कधी हे पटणार? आणि कधी हे आचरणात आणणार? पण आपण त्या मार्गाने जायचं नाही आहे. आपल्याला आता आचार्यांनी अगदी कळकळीने हे सांगितलेलं आहे. ह्याच्यातलं थोडं तरी आपल्या अंतरंगामध्ये, अंतर्मनामध्ये रुतलं पाहिजे, मुरलं पाहिजे, ठसलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं आचरण आपल्याला बदलता आलं पाहिजे. आपलं कल्याण कशात आहे हे आपल्यालाच ओळखता यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळे संत, सगळे आचार्य, सगळे विचारवंत आपल्या पाठीशी आहेत. मग करूया सुरुवात. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नाही नाही रक्षति डुक्रुई करणे. आता व्याकरण नको, आता भाषाशास्त्र नको, आता बाकीचा कुठलाही अभ्यास नको. आता फक्त भगवंताचं नाव घ्यायचं आहे. एवढंच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट ठरवूया. एवढंच ध्येय आहे, एवढंच अल्टिमेट डेस्टिनेशन आहे. असं करूया आणि त्या परमेश्वराच्या परमपदापर्यंत कधी ना कधीतरी पोचूया. असाच विश्वास धारण करूया, अशी श्रद्धा ठेवूया. आचार्यांना वंदन करूया. आचार्यांची जयंती आहे उद्याच. आता आचार्यांची जयंती आहे, वैशाख शुद्ध पंचमी. या निमित्ताने, आचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा आचार्यांना वंदन करूया. त्यांना आपण अभिवचन देऊया की हो, तुम्ही सांगितलेल्या मार्गाने आम्ही आमची मार्गक्रमणा करणार आहोत, असं त्यांना अभिवचन देऊया. आणि आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नहि नहि रक्षति डुक्रुई करणे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अंगम गलितं पलितं मुंडं, दशनविहीनं जातं तुंडं, वृद्धो याति गृहीत्वा दण्डं, तदपि न मुञ्चत्
प्रत्याशा पिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीरक्तः वृद्धस्तावत् चिन्तामग्नः परमे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारो पाहि मुरारे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः पुनरपि मासः पुनरप्ययनं पुनरपि वर्षं तदपि न मुच्यत्याशामर्पं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते